नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्या मुलांचं वय वाढत चाललं आहे, परंतु विवाह जमत नाही। विवाह जमवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। मनासारखं स्थळ येत नाही किंवा प्रेमविवाह करायचा आहे, त्यामध्ये अडचणी येत आहेत। कुंडली दोष किंवा इतर काही दोष निर्माण होत आहेत आणि त्यामुळे विवाहामध्ये विलंब होत आहे आणि त्यामुळे मुलं मुली तसंच आई वडील हे नेहमी काळजीत आणि चिंतेत आहेत। पण काळजी करू नका, मी तुमच्यासाठी एक अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे। हा उपाय असंख्य लोकांनी केलेला आहे आणि त्याचा त्यांना अनुभव देखील आलेला आहे आणि म्हणूनच हा उपाय मी तुमच्या सर्वांशी शेअर करणार आहे। उपाय अगदी साधा आहे। पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे, एक सेवा करायची आहे। आता कोणती सेवा करायची आहे, कोणती वस्तू ठेवायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच अशाच प्रकारचे अनेक माहितीमय व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत, तर चॅनलला नक्की भेट द्या। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला अजिबात विसरू नका। तर आपण आज जो उपाय पाहणार आहोत, पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे, सेवा करायची आहे। तर हा उपाय आई वडिलांनी, मुला मुलींनी किंवा त्यांच्या भाऊ बहिणींनी केला तरी देखील चालेल। कारण मुला मुली जर शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त जर घरापासून दूर असतील आणि त्यांना जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर आई वडील किंवा भाऊ बहीण हा उपाय करू शकतात। फक्त उपाय करताना आपल्या मुलांचं, ज्या मुलांसाठी हा उपाय करत आहात तर त्यांचं नाव घ्यायला विसरायचं नाही। तर उपाय आपण करणार आहोत पिंपळाच्या झाडाखाली। आता या पिंपळाच्या झाडाखालीच हा उपाय का करायचा आहे तर त्याचं अगदी थोडक्यात आपण महत्त्व जाणून घेऊया। तर पिंपळ म्हणजे त्रिदेवांचा एकत्र वास, साक्षात परमेश्वर। आणि स्कंद पुराणात असं लिहिलंय की मूले ब्रह्मा त्वचे विष्णू शाखे शंकरो मम, म्हणजेच मुळाशी भगवान ब्रह्मा, सृष्टी निर्माण करणारा। म्हणून पिंपळाच्या मुळाला पाणी घातलं की नवीन सुरुवात, नवीन योग जुळतो आणि लग्नासाठी उपाय याच ठिकाणी केले जातात। तसेच पिंपळाच्या खोडात भगवान श्रीहरी विष्णू जगाचा सांभाळ करणारा म्हणून खोडाला दोरा बांधला जातो। हळदी कुंकू अर्पण केलं जातं, यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकते आणि घराची भरभराट होते। तसेच फांद्यांवर भगवान भोलेनाथ संहार करणारा अडचणी, शत्रू, दोष यांचा नाश करतो। म्हणूनच या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या जातात। तसेच असं म्हटलं जातं की या पिंपळाच्या पानाची पानं सळसळली की 33 कोटी देवी देवता या पानांवर येऊन बसतात। म्हणूनच तुम्ही जर या पिंपळाच्या झाडाखाली जर काही सेवा उपाय जर केले तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासह तुम्हाला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे आणि अडचणी देखील दूर होण्यास मदत होणार आहे। आणि त्यासाठीच आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपण आज हा उपाय पाहत आहोत। तर हा उपाय सुरू करताना कोणत्याही गुरुवारी किंवा शनिवारी या उपायाला सुरुवात करायची आहे किंवा अमावस्येला किंवा पौर्णिमेला तुम्ही सुरुवात करू शकता। परंतु अमावस्येला किंवा पौर्णिमेला जर तुम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर 4 दिवसांनी जर गुरुवार किंवा शनिवार जर येत असेल तर तुम्हाला पुन्हा गुरुवारी किंवा शनिवारी या उपायाला सुरुवात करायची आहे आणि तिथून पुढे तुम्हाला दर शनिवारी किंवा गुरुवारी ज्या वारी तुम्ही सुरुवात केलेली आहे तर त्या वारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय अगदी साधा सोपा आहे। तर उपायासाठी आपल्याला लागणार आहे कणकेचे 5 दिवे। गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून हे दिवे बनवून घ्यायचे आहेत। कणिक मळत असताना यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर थोडंसं देशी गाईचं तूप घालून ही कणिक मळून घ्यायची आहे। त्यानंतर असे हे कणकेचे 5 दिवे करायचे आहेत। त्यानंतर त्यातील एक दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। उरलेले 4 दिवे तुम्हाला देवघरासमोर ठेवायचे आहेत। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे, पूजेसाठी वापरतात तर ती सुपारी घ्यायची आहे। 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या नसाव्यात, फुलासह लवंगा असाव्यात। त्याचा जो पुढचा भाग आहे फुलाचा तर तो कुंकवानं तुम्हाला लाल करून घ्यायचा आहे। त्यानंतर 21 अक्षदा मोजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत। विड्याची पानं देठासह असावीत। विड्याच्या पानाचे महत्त्व आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, गाईचं दूध असावं। त्यानंतर थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे, एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, नवीनच वस्त्र असावं आणि एक धागा घ्यायचा आहे। तो धागा तुम्हाला मौली धागा घेऊ शकता किंवा लाल किंवा पिवळा हळदी कुंकवानं तुम्ही करून घेतला तरी देखील चालेल। त्यानंतर तुम्हाला एक घ्यायचं आहे श्रीफळ। आता या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत। त्यानंतर या पिंपळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं वास्तव्य असतं आणि त्यामुळं आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या पूजेसाठी जे काही साहित्य असतं तर ते घ्यायचं आहे। त्याचबरोबर झेंडूची फुलं, पिवळ्या केलेल्या अक्षदा तुम्हाला अर्पण करण्यासाठी घ्यायच्या आहेत आणि जे पाणी अर्पण करण्यासाठी घेणार आहात तर त्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे। उपाय तुम्हाला
सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे किंवा संध्याकाळी 5 नंतर 7 पर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता। तर उपाय करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। जात असताना आपण कणकेचे जे दिवे बनवून घेतलेले आहेत 4, एक दिवा आपण देवघरासमोर प्रज्वलित केलेला आहे, उरलेले 4 दिवे आहेत त्यातील एक दिवा घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि त्याचबरोबर चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी आणि 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि एक भीमसेनी कापराची वळी टाकायची आहे। जी 2 विड्याची पानं घेतलेली आहेत तर वरच्या पानावरती तुम्हाला तुमच्या मुलाची जन्मतारीख लिहायची आहे आणि मुलाच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे तर ती लिहायची आहे। तुम्ही कुंकवानं लिहिली किंवा हळदीनं किंवा चंदनानं लिहिली तरी देखील चालेल। त्यानंतर तुम्हाला मुलांचं नाव या पानावरती लिहायचं नाही, फक्त जन्मतारीख लिहायची आहे आणि ज्या वेळेला तुम्ही हा उपाय कराल तर त्यावेळेला तुमच्या मनामध्ये मुलाचं नाव असायला हवं, जन्मतारीख आणि मुलांच्या विवाहामध्ये जी काही अडचण येत आहे तर एवढंच तुम्हाला फक्त या विड्याच्या पानावरती लिहायचं आहे। त्यानंतर जी सुपारी घेतलेली आहे तर त्यावरती तुम्हाला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर या 21 अक्षता घेतलेल्या आहेत आणि 2 लवंगा आणि एक लाल रंगाचा कपडा, तर यामध्ये तुम्हाला या वस्तू बांधायच्या आहेत। याची एक पोटली तयार करायची आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे। या दिवशी शक्यतो मुलामुलींनी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे। त्यानंतर दिवसभर कोणताही तामसिक पदार्थ खायचा नाही, म्हणजेच कांदा लसूण किंवा जे मांसाहार असेल तर ते खायचं नाही किंवा इतर जे काही तामसिक पदार्थ आहेत तर ते खायचे टाळायचे आहेत। उपवास जर करणार नसाल तर शक्यतो उपवास करायचा आहे। या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत। त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर सर्वप्रथम तर तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला जे तुम्ही पाणी आणलेलं आहे, हळद टाकलेलं, तर ते पाणी अर्पण करायचं आहे। पाणी थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे। संपूर्ण झाडाला गोल फिरून तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला हे पाणी अर्पण करताना करायचं आहे। त्यानंतर जे कच्चं दूध आणलेलं आहे, ज्यामध्ये आपण थोडंसं गंगाजल टाकलेलं आहे, तर हे देखील तुम्हाला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे। त्यानंतर या पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे। पिवळ्या केलेल्या अक्षता तुम्हाला या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत। झेंडूची फुलं अर्पण करायची आहेत। त्यानंतर विधिवत पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जी पोटली तयार करून आणलेली आहे तर ती पोटली आपल्या हातामध्ये घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी जो एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे। ओम क्ली कृष्णाय नमः, ओम गणपते नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला त्या ठिकाणी बसून 108 वेळा जप करायचा आहे। तुम्ही जपमाळेवर, रुद्राक्ष माळेवरती करू शकता, तुम्हाला जसा शक्य होईल तर त्याप्रमाणे करायचं आहे किंवा घरूनच जाताना 108 कडधान्य मोजून घेऊ जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही कडधान्यासोबत तुम्ही या मंत्राचा 108 जप करू शकता। पुन्हा एकदा मी मंत्र सांगत आहे। ही जी आपण पोटली तयार केलेली आहे, लाल रंगाचा कपडा असेल किंवा पिवळ्या रंगाचा वस्त्र असेल, ज्यामध्ये आपण विड्याची पानं 2 ठेवलेली आहेत, त्यामध्ये 1 सुपारी, 2 अखंड लवंगा आणि 21 अखंड अक्षता ठेवलेले आहेत, तर त्यावरती तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते। ओम क्ली कृष्णाय नमः, ओम गणपते नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा पूर्ण मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा। त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला एक प्रार्थना करायची आहे। हे पिंपळ वृक्षा, तू साक्षात भगवान श्री हरी विष्णू आहे। तुमच्या मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि बोलायचं आहे, माझ्या मुलाच्या पत्रिकेतील विवाहातील सर्व जे काही अडचणी आहेत, दोष अडथळे आहेत तर ते दूर कर, विलंब दूर कर आणि त्याला सुशील, सुसंस्कारी, सुशिक्षित मनासारखा जोडीदार मिळू दे आणि वटपौर्णिमेपर्यंत माझ्या मुलाचा साखरपुडा किंवा एक गोड बातमी आमच्या कुटुंबापर्यंत पोहोचू दे। माझी ही गाठ तुझ्या मुळाशी मी बांधली आहे तर तू सोडव, म्हणजे ही जी पोटली आहे तर ती आपल्याला हातामध्ये घेऊन ही बोलायचं आहे। त्यानंतर ही जो पोटली आहे तर ती हातामध्ये घेऊन तुम्हाला याला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। प्रदक्षिणा मारताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी थोडीशी माती काढायची आहे, उकरायची आहे आणि या मातीमध्ये तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती पुरायची आहे। त्यानंतर एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे। त्या पिंपळाच्या पानावरती आपण जो मोहरीच्या तेलाचा जो दिवा केलेला आहे कणकेचा, तर तो दिवा या पोटलीवरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या दिव्याची पूजा करायची आहे। पुन्हा एकदा त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत, झेंडूची फुलं अर्पण करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि पुन्हा एकदा मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला आपल्या घरी जे उरलेले 3 दिवे आहेत तर त्यातील
एक दिवा तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे, एक दिवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रज्वलित करायचा आहे। आता तुळशीजवळ आणि आपल्या मुख्य दरवाजाजवळ जे 2 दिवे तुम्ही प्रज्वलित करणार आहात, तर त्या दोन्ही दिव्यांखाली तुम्हाला आसन करायचं आहे, म्हणजेच एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा मुठभर गहू ठेवले तरी देखील चालेल। त्यामध्ये तुम्हाला या कणकेच्या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे, 2 अखंड लवंगा, भीमसेनी कापराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असे हे दिवे तुम्हाला तुळशीजवळ आणि आपल्या दरवाजाजवळ प्रज्वलित करायचे आहेत। त्यानंतर जो एक उरलेला दिवा आहे तर त्या दिव्यानं तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे। ओवाळणारा जो दिवा आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक तुरटीचा खडा देखील टाकायचा आहे, एक सुपारी एवढा तुरटीचा खडा टाकायचा आहे। त्याचबरोबर ज्याप्रमाणे सांगितलं तुळशीजवळ जो दिवा ठेवायला केलेला आहे तर त्याचप्रमाणे यामध्ये देखील तुम्हाला वस्तू टाकायच्या आहेत, म्हणजेच पिवळी मोहरी चिमूटभर हळद, 2 लवंगा आणि जे भीमसेनी कापूर आहे तर ते या सर्व वस्तूंनी तुमच्या मुलांना ओवाळायचं आहे। आता जर तुमची मुलं घरापासून दूर असतील आणि त्यांना ओवाळणार कसं, तर तुम्ही देवघरासमोर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवांनाच तुमच्या मुलांचं नाव घेऊन ओवाळायचं आहे। ज्या काही तुमच्या मुलांच्या विवाह संबंधित अडचणी समस्या असतील, ज्यामुळे तुमच्या मुलांचा विवाह जमत नाही, तर ते सर्व काही तुम्हाला या दिव्यांवरती सांगायचं आहे, बोलायचं आहे आणि मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। उपाय सेवा करताना आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही आणि कोणतीही सेवा आणि उपाय करून चालत नाही, तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी। त्यामुळे तुम्ही नुसते उपाय करू नका, तर उपाय करताना आपल्या मुलांसाठी स्थळ पाहणं चालूच ठेवा आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर दुसऱ्या दिवशी मुलांना ओवाळल्यानंतर हे दिवे तुम्हाला विझवायचे नाहीत, आपोआप विझले तर चांगली गोष्ट आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दिवे स्वच्छ धुवायचे आहेत आणि ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन गोमातेला खाऊ घालायचे आहेत। हिरवा चारा, मुठभर चण्याची डाळ, एक चपाती, हिरवे मूग तुम्ही या गोमातेला खाऊ घालू शकता। गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि त्या ठिकाणी देखील मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी गोमातेला प्रार्थना करायची आहे, तिची पूजा करायची आहे। तर अशी ही सेवा तुम्हाला दर शनिवारी, दर गुरुवारी किंवा अमावस्येला किंवा पौर्णिमेला, मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे अमावस्येला जर सुरुवात करत असाल आणि अमावस्येनंतर जर गुरुवार किंवा शनिवार येत असेल तर त्या दिवसापासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। जर मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।